बेळगावामध्ये ऊस आंदोलन चिघळले। ऊस आंदोलनाला आता हिंसक वळण तिथे आलेलं आहे। आंदोलकांची हत्तारगी टोलनाका परिसरात जोरदार दगडफेक सुरू झाली आहे। सरकार लक्ष देत नसल्यानं आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून ऊस दर निश्चितबाबत सीमा भागातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाला आता हिंसक वळण आलेलं आहे। आता आंदोलकांनी हत्तारगी टोलनाका परिसरात दगडफेक करायला सुरुवात केली आहे। आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया। रणजित, बेळगावमध्ये ऊस आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं समजतंय, काय अपडेट्स आहेत? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ऊस दरासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्याच पद्धतीने बेळगाव हद्दीमध्ये आणि सीमा भागामध्ये गेल्या 8 दिवसांपासून शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मात्र कर्नाटक राज्य सरकार किंवा बेळगाव प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलेलं आहे। बेळगाव परिसरातील हत्तरगी टोल नाका या परिसरात सकाळपासूनच तणाव निर्माण झाला होता। रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याने या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आणि या आंदोलनाला आता गालबोट लागलेला आहे। लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत। मात्र जोपर्यंत ऊस दर निश्चित होत नाही, ऊस दर शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा आपल्या शेतकरी संघटनांनी दिलेला आहे। रणजित, गेल्या किती दिवसांपासून हे त्यांचं आंदोलन सुरू आहे? गेली 8 दिवस सीमा भागामध्ये कर्नाटक परिसरातल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू होतं। टप्प्याटप्प्याने खरं तर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। सुरुवातीला सभा झाल्या, मोर्चे झाले, एवढं करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। रणजित, दृश्यांमधनं दिसतंय मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एक हिंस्र रूप त्यांनी घेतलेलं आहे। या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पाहायला मिळतोय। या ऊस आंदोलकांची नेमकी भूमिका काय आहे, त्यांची मागणी काय आहे? खरं तर हा पुणे बेंगलोर महामार्ग आहे। या महामार्गावरील हत्तरगी जो टोल नाका आहे इथं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाहतूक आणि प्रवाशांची ये-जा असते। महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न झाला होता। ऊस दर निश्चित करावा, FRP निश्चित करावी आणि शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे FRP द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। हे आंदोलन सुरू होत असताना कोल्हापूर पट्ट्यात सुद्धा आंदोलन सुरू आहे, मात्र ते गनिमी काव्याने सुरू आहे। या परिसरात मात्र शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत। शेतकऱ्यांनी मोठी रॅली काढली होती, मोठ्या सभा झाल्या होत्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शक्ती देखील काही दिवसांपूर्वी इथल्या सभेला उपस्थित होते। त्यामुळे हे आंदोलन। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय पुणे बेंगलोर महामार्गावरती आता ऊस आंदोलनाला हिंसक वळण आलेलं आहे। पोलिसांकडून आता या आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू आहे, तर लाठीचार्ज देखील काही शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेलं आहे।